जाऊया आपण आज गुल खायला वैभवचा. तर वैदे तुला काय वाटतंय? काय नाही, मस्त वाटतंय. आर यू एन्जॉयिंग? येस. मग चला बाबा, फायनली तो दिवस आला. मी चालले वैभव काकाचं लग्न ठरवायला. कुठे चालली? बापरे, म्हातारी करवली काय? मग बाय स्कूलला सुट्टी टाकली का तू आता? ओ माय गॉड, एक्झाम झाली का तुझी? मीटिंग होती, पेरेंट्स मीटिंग. हा का? पेरेंट्स पण नाही आणि स्टुडंट पण नाही. चला मी गेलेली गेलेलं बरं काय. सर्व ज्येष्ठ व वरिष्ठ मंडळी या कार्यक्रमासाठी इथे जमलेली आहेत. काही वेळामध्ये कार्यक्रमाला आता सुरुवात होणार आहे. तर आपण बघूया नक्की काय असतं. मुलाची 5% वगैरे सर्व झालेली आहे आणि तशी कच्ची बैठक सुद्धा झालेली आहे. त्यामुळे मुलाचं आपलं लग्न तो कर्जत रॉयल गार्डन या ठिकाणी होणार आहे. साखरपुडा आपला वैश्य समाज हॉल चौकला 22 तारखेला होणार आहे. आणि मुलाला शोभेल असे दागिने आणि पोशाख माणुसकी कुटुंबातर्फे देण्यात येणार आहे. आणि मुलीला शोभेल असे दागिने आणि वस्त्र हे निवृत्त कुटुंबातर्फे देण्यात येणार आहे. तर याबद्दल कोणाला काही हरकत असेल तर किंवा आता मग सगळ्यांना कबूल आहे ना? आपली कच्ची बोलणी झालेलीच आहे, असं ठरलेलं आहे. असं ठरलेलं आहे. काही कोणाला काय असेल तर काही गरज नाही. मग एक सर्वांना ओळख करून देतो. हे मुलीचे वडील बबन मारुती मालुसरे, आमचे ज्येष्ठ जावई कदम आहेत आणि कामकर दादा आहेत, त्यांचे वडील आहेत. परत आपले मोठे भाऊ वसंत दादा, शशिकांत भाऊ आहेत. त्या ठिकाणी मुलीचे मामा आहेत अनिल चव्हाण घोसळवाडीचे. तसेच आमचे उपसरपंच आणि आमच्या ग्रामसंघाचे अध्यक्ष सुभाष पवार आपल्या गावालेच आहेत. आणि तसेच हे आमचे सोयरे आहेत पालंडे शिवसाहेब आंबेल. आणि असा आमचा परिवार आहे. आणि आता मोठी ओळखतो हे मुलीचे आमचे भाऊ मोठे तोरड्याचे आपले चव्हाण आहेत आणि शिर्के आपले घोसवाडीचे मावशी. नमस्कार सर्वांना. आम्ही निगुडकर कुटुंबाच्या वतीने या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत. जो निगुडकर आणि माळुसरे यांचं ते वैभव आणि नूतनच्या विद्यार्थ्याचे आपली पहिली गुलखाड्याची बैठक आहे, त्यासाठी आलेलो आहोत. तर हे मुलाचे वडील आहेत रघुनाथभाई निगुडकर, मुलाचे मोठे काका तुकाराम दादा निगुडकर, मुलाचे मामा विठ्ठल सुर्वे, हे मुलाचे म्हणजे मामा आणि काका पण लागतात दोन्ही बाजूंना. बरोबर, हे पण काका. हा मुलाचा मोठा भाऊ, हे आमचे राजेश पालांडे, नंतर शरद सुर्वे, हे सगळे आमचे म्हणजे एकदम जवळच्या नात्यातले. आणि मी स्वतः महेंद्र निगुडकर, मुलाचा चुलत भाऊ, सगळ्यात मोठ्या काकांचा. जगण्याची आशा या मनाची भाषा, तू न बोलता ना ऐकता समजून घेना. स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग, पुरी बाकी काय तुझी साथ संग असताना. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कहाणल्या, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला. डोळ्यात तूच साजणी, सुखाचा स्पर्श तू नवा. तुझ्या विना उरेन अर्थ जीवना.
उजळे तुझ्या हसूने कणकण अन चंद्र हे हातीचे काकण भेटीला आणि तू नवी कहाणी माळून श्वासात ये लाटांची गाणी दे तुझी निशाणी मनात माझ्या रे रंगवून टाक आयुष्य माझे सूर तुझे साद दे पहाट ओली ती तुझ्या उशाशी रातीला आवाज दे येईन आता मी उराशी आशाही जाण्याची वेळ नको पुढ तुझी माझ्या लागे जीवारे जीवाशी खेळ नको जगण्याची आशा या मनाची भाषा तू न बोलता ना ऐकता समजून घेना स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग उरे बाकी काय तुझी साथ संग असताना आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी काढल्या मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा तुझ्या विना उरेन अर्थ जीवना उजळे तुझ्या हसूने